आहे शंकरजी हंगोळे सरांना विनंती आहे की आपलाही सन्मान भोपेवार परिवार आणि बच्चेवार परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आयोजित केलेला आहे। सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया आपण मंगलपीठाकडे यायचं आहे। शंकरजी हंगोळे सर, त्यानंतर शिक्षक परिषदेचे आमचे स्नेही आमचे सहकारी बळवंतजी मंगाळे सर यांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे। बळवंत मंगाळे सरांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। शिक्षक परिषदेचे आमचे कार्यालयीन सचिव तथा माझे सहकारी बळवंतजी मंगाळे सर यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे। सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे। त्यानंतर शिक्षक नेते जी.टी. कदम सर, संचालक समता पतसंस्था, आपलाही सन्मान या ठिकाणी भोपेवार परिवार आणि बच्चेवार परिवाराच्या वतीने होतो आहे। कदम सरांना विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहे। जी.टी. कदम सर, संचालक समता सहकारी पतसंस्था, सन्मान स्वीकारण्यासाठी आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे, स्टेजकडे यायचं आहे। त्यानंतर पुढचा सन्मान आहे नागेजी चिंतावर सर, सचिव भास्कर सहकारी पतसंस्था नायगाव, वैश्य शिक्षक संघटनेचे आमचे शिलेदार आमचे सहकारी नागेश चिंतावर सर, सचिव भास्कर सहकारी शिक्षक पतसंस्था नायगाव यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया प्रमुख आदरणीय चंपतराव डाकोरी पाटलांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्याकरता त्यांनी कृपा करावी। आम्ही वारकरी परिवार सेवा भोपेवार परिवाराच्या वतीनं त्यांनाही कृपया विनंती आहे की आपण भोपेवार बच्चेवार परिवाराचा सन्मान स्वीकारण्यासाठी मंगलपीठाकडे यायचं आहे। होणार आहे। आम्ही वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष राम महाराज पांगरीकर मुंबई, महाराज मुंबईवरून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय सद्गुरू हरिभक्त पारायण राम महाराज पांगरीकर यांचाही सदानाचं काम करत परमात्माचंही कार्य ते करत असतात। सद्गुरू हरिभक्त पारायण राम महाराज कथाकार आहेत, भागवताचार्य आहेत, उत्तम कीर्तनकार आहेत आणि सोबतच ते शिक्षकही आहेत। आम्हा सर्व शिक्षकांना त्यांचा सार्थ अभिमान आहे। हरिभक्त पारायण राम महाराज पांगरीकर यांचा यथोचित सन्मान भोपेवार परिवार आणि बच्चेवार परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं होतो आहे। माझ्यावर अफाट प्रेम करणारे भोपेवार व बच्चेवार परिवारावर सर्व बंधू भगिनी महिला, आपण नुसत्या शब्दावर बऱ्याच जणांना पत्रिका सुद्धा देता आली नाही, पण फोनद्वारे मेसेजद्वारे ग्रुप बनवून आपणास सर्वांना बोलवण्याचा मी आग्रह केलेला आहे। माझ्यावर प्रेम करून आपण या ठिकाणी माझ्या जावाई आणि लेकीला शुभेच्छा देण्यासाठी आपण आला। नक्कीच माझा आनंद द्विगुणित झाला आहे आणि आज माझी व बच्चेवार भोपेवारची दिवाळीच आहे असं मी म्हणतो आपल्या पुढे। संत येती घरा तोची दिवाळी दसरा, याप्रमाणे माऊली आपला देह फक्त नामस्मरणासाठी दिलेला आहे, विसरू नका, हे विसरू नका। कारण का आपण मंदिरात गेलो तरच आपले लेकरं वगैरे जातील। या ठिकाणी एक उदाहरण मी सांगतो, माईक घेतलो की या ठिकाणी मी फक्त प्रवचन ऐकवतो, मोबाईलवर बोलतो। काही जणांना ओळख सुद्धा असेल, अतिशय उत्कृष्ट प्रवचन भागवताचार्य, त्यांची तारीख भेटत नाही माऊलींनो, परंतु माझ्यावर पांडुरंगाची कृपा आहे। जेवढ्या संतांना मी फोन केलो तेवढे संत मुंबईहून शेलून या ठिकाणी आले। असे आमचे अर्जुन महाराज शेलूकर एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या। मी आज फक्त तुमच्या सोबत, तुम्ही जे चेहरा पाहिला मी आजच चेहरा पाहिलो, फक्त यांचे मी प्रवचन ऐकतो आणि जे पटलं ते फोन करून मी त्यांचा हे शब्द घेतला असं म्हणतो। ते फक्त फोनवर शेरून आले। खूप खूप आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद व्यक्त करतो। आणि हरिभक्त आमचे ज्यांनी माळकोटा नगरी मुख्य तालुका बदलून टाकलेला आहे आणि हे माझ्या
रूमवर पंढरपूरला स्वतः आले आणि वारकरी परिवार वाढदिवसाच्या रूपानं सर्वांकडून भेट घेऊन वाढदिवस करू नका, भेट द्या असं म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी पंढरपूरला वारकरी परिवारासाठी जागा घेऊन दिलो आणि बांधकामासाठी सुद्धा माझाच इंजिनियर लावून दिलो आणि बांधकाम भव्य होत आहे. असे आमचे माळकोट्याचे माझी ड्युटी तिथंच आहे. माझे अध्यक्ष जिल्हा परिषद हायस्कूल माळकोट्याचे आहेत. सर्व तालुका यांनी आनंदमय हरिभक्त करून टाकलेले आहेत. असे व्यंकट महाराज माळकोटेकर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या महाराजांचा यशस्वी सत्कार करावा, ही नम्र विनंती. हरिभक्त पारायण अर्जुन महाराज शेलूकर सहपरिवार आलेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान भोपेवार परिवाराच्या वतीनं हरिभक्त पारायण व्यंकट महाराज माळकोटेकर आणि स्वतः भोपेवार सर हे करीत आहेत. कृपा करावी. या ठिकाणी मालकोटा येथील आदरणीय एम.डी. पाटील, माधव पाटील शिंदे एम.डी. ग्रुपचे चेअरमन यांनाही विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवर येण्याची कृपा करावी. माझ्या मालकोटा येथील माजी उपसरपंच आदरणीय बापूसाहेब पाटील शिंदे मालकोटेकर यांनाही विनंती करतो आपण सत्कार सन्मान स्वीकारण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय मारुती पाटील जाधव मालकोटेकर यांचे बंधू शिवाजी पाटील जाधव यांना विनंती करतो आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवरती येण्याची कृपा करावी. आदरणीय सदाशिवजी गोलेवाड उद्योजक यांनाही विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्याकरता स्टेजवरती येण्याची कृपा करावी. मुखेड तालुका अध्यक्ष आदरणीय मारुती पाटील वडजे यांना विनंती करतो आपण सत्कार स्वीकारण्याकरता येण्याची कृपा करावी. रामकिशन मुसळे रामचंद्र मुसळे यांना विनंती आहे की आपण सत्कार स्वीकारण्या या संस्थेचे